मित्रांनो, तुमसर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जी आता जोश आलेला आहे, आता खरी प्रचाराची धुरा सुरू झालेली आहे आणि यामध्येच आज आम्ही उभे आहोत प्रभाग क्रमांक 7 मध्ये जी अपक्ष उमेदवार उभे आहे, ज्यांच्या घरून भाजपाची धुरा सुरुवात व्हायची. कुठलाही पुढारी आला भाजपाचा मोठ्यापेक्षा मोठा राष्ट्रीय नेता ते यांच्या दारावर यायचा आणि इथूनच भाजपा चालायची. परंतु वेळ बदलली, काळ बदलला आणि आता त्याच घराण्याला एक साधं उमेदवारी देण्यासाठी भाजपा मागे पडत आहे आणि त्यांना विनवणी करावी लागत. ही दुर्दैवी स्थिती झाली आहे. ती एक अपक्ष उमेदवार म्हणून उभी झालेली आहे. तिने उमेदवारी पत्करलेली आहे. तिचं जिद्द होतं की मी समाजसेवा आतापर्यंत करत आलेली आहे, परंतु आता मला या समाजसेवेसोबत सत्तेची साथ हवी. म्हणून माझ्यासोबत आहे सोनिया मनीष धुर्वे. तिच्याशी आपण चर्चा करूया. सोनियाजी, तुमच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. मला हे नाही समजत की तुमच्या घराण्यामध्ये BJP इथून सुरुवात व्हायची आणि आज तुम्हाला BJPची उमेदवारी डावलण्यात आली आहे. का कारण असेल? खूप म्हणजे 40 वर्षापासून इथे माझे सासरे सासू त्याच्यानंतर जे चुलत सासरे आहेत तेही इथे 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे मेंबर राहिलेले आहे. पण आता होतं काय, याच्या पहिलेही म्हणजे 2016 मध्येही त्यांना तिकीट नाही मिळाली. त्यांनी जे काम केले आहे ते काम दिसतं बोलतं, म्हणून असंही होऊ शकते कदाचित की जे आहेत मोठे नेते म्हणा, त्या नेत्यांना असं वाटत असेल की आपण जर यांना खूप चान्स दिला, खूप जर सामोरं आणलं तर हे आपल्याच डोक्यावर बसतील. कारण जे यांचा जो स्वभाव आहे ते हे कोणाची हाजी करू शकत नाही. त्याच्यामुळे कदाचित असं होऊ शकते की त्यांनी तिकीट नसेल दिली, ते घाबरत असतील. आणि जेव्हा तुम्ही एवढ्या घराण्यामधल्यात, तुम्हाला काय गरज आहे नगरसेवक व्हायची? सेवाच करायची आहे ना. तर मग तुम्ही नगरसेवक न होता तुम्ही सेवा करू शकता. मग एवढी जिद्द काय तुम्हाला? पण नगरपालिकेचे जसे रूल आहे की वार्डाचा एक मेंबर पाहिजेच, आणि जर नगरपालिकेत जर आपल्याला काम करायचं आहे तर मग आपल्याला पॉवर लागेलच. त्या पॉवरसाठी जेव्हापर्यंत पॉवर मिळणार नाही तेव्हापर्यंत आपण नगरपालिकेत लोकांचे प्रश्न घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी हे इलेक्शन लढणं हे तर बिलकुल म्हणजे मस्टच आहे. त्याच्यामुळे कधी पॉवरपेक्षा इन्फ्लुअन्सही महत्त्वाचा असते ना. प्रभावशील व्यक्ती, कधी कधी दबावगड जो असतो ती कुणाकडे पॉवर नसते पण त्याच्याकडे दबावगट असते. मग तुम्हाला पॉवरच आवश्यक का? कदाचित असं तर नाही की त्यापासून तुम्हाला पैसा कमवायचा आहे. बिलकुल पण नाही, पैशाची तर आम्हाला काही तेवढी आवश्यकताच नाही आहे. पण रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि जर तिथपर्यंत जायचं आहे तर बाय रूल गेलं तर ते एकदम सुरळीत चालतं सर्व. म्हणून त्याच्यासाठी आम्ही अपक्ष लढू हा आम्ही निर्णय घेतला आणि लढत आहोत. तुम्ही एक महिला आहात आणि एवढी मोठी हिंमत करत आहात अपक्ष म्हणून, आणि नगरपालिकामध्ये जे कारभार सुरू आहे त्याबद्दल तुमच्या काय म्हणणं आहे? हिंमतचं तर हे आहे सर की घरूनच एवढा पाठिंबा आहे. सासरे सासू सर्वच दीर वीर सर्वच माझ्यासोबत आहेत, म्हणून त्याच्यामुळे एवढी हिंमत मिळाली. आणि काम तर कसं, आम्हाला खूप काही आम्ही काम केलेले आहे नगरासाठी आणि खूप काही आम्हाला करायचं आहे. सर्वात पहिले तर माझा एकच उद्देश आहे, जो माझ्या वार्डमध्ये जो गार्डन आहे तो गार्डन मला या पोरांसाठी एकदम छान, जसं नागपूरमध्ये असतं किंवा मोठ्या शहरांमध्ये असतं तसं बनवून द्यायचं आहे. जेव्हा मी मेंबर म्हणजे इलेक्शनमध्ये उतरायची होती तेव्हाही माझ्या मिस्टरांजवळ ही जिद्द होती की मला हा गार्डन बनवून दे एकदम छान, कारण आपले पोरं तिथे जाऊ शकतात. आता अशी हालत आहे, मी माझ्याच पोरांना तिथे जाऊ देत नाही तर मी बाकीच्या पोरांना कसे जाऊ देऊ, एवढी त्याची गंभीर स्थिती आहे. म्हणून असे खूपसे कामं आहेत जे करायचे आहेत, ज्याची सुरुवात आम्ही तर खूप पहिल्यापासून केलेलीच आहे, पण अजून करू सत्तेत आल्याच्या नंतर. तुमच्या परिसरात काय काय समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल? जेव्हा माझे सासरे श्याम धुर्वे हे आता ह्या 3 रेजिमपासून मेंबर आहेत कंटिन्यू, तेव्हा त्यांनी आता हे जे 5 वर्ष 2016 पासून जी सत्ता नव्हती, म्हणजे बसलं इलेक्शनच नाही झाले, त्या काळातही त्यांनी रात्री 2-2 वाजता पाणी दिलं आहे लोकांना. त्याच्यानंतर आम्ही भाज्या दिल्या आहेत लोकांना, आम्ही दवाखान्याची सोय केली आहे लोकांना. जेव्हा कोरोना झालं तेव्हा आम्ही स्वतः आपल्या व्हेकलनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो, स्वतः तिथे डॉक्टरांना फोन करत होतो. अशा त्या 2-3 केसेस आहेत ज्यांना डिलिव्हरी केसेसमध्ये पण तुमसरच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेतले नाही आणि ते सर्वांजवळून फिरून आल्यावरही त्यांना हॉस्पिटलमध्ये इवन ॲडमिट देखील केलेलं नाही. मग आम्ही त्यांना भंडाराला रेफर करून त्यांची डिलिव्हरी झाली. असे खूपसे कामं आहे जे केलेले आहे. तुम्हाला माहित आहे गावामध्ये समस्या आहे? हां. समस्या तर जेव्हा अंकल इथे मेंबर होते, जेव्हा माझे सासरे, तेव्हा तर म्हणजे कधीच लोकांना पाण्याचा त्रास नाही झाला, लाईटचा त्रास नाही झाला, रोडांचा त्रास नाही झाला. आता तर अशी हालत आहे की रोड फोडून ठेवला आहे पण तिकडे कोणी ढुंकून पाहत नाही. नाल्या एवढ्या ओपन आहे की त्याच्यावर ते जे कवर असतात ते तरी झाकून ठेवलेले नाही आहे. असं आहे. तुम्ही या निवडणुकीमध्ये जे सहभागी घेत आहात, काय तुम्हाला प्रतिसाद मिळून आला? तुमचे प्रतिद्वंदी आहेत
त्यांच्याबद्दल काय सांगाल? तुमचे प्रतिद्वंदी खूप जुने आहेत, ते सांगतात आम्ही खूप वर्षापासून भाजपाचा झेंडा हातामध्ये घेतलाय, त्यांच्याबद्दल काय बोलत? जुनं असल्याने काही नाही होत सर, माणसाचं काम बोलतं. सर्वात पहिले तर यांनी जे केलं आहे ते लोक स्वतः येऊन सांगतात. आम्ही जेव्हा लोकांच्या घरी सांगतो की आम्हाला वोट द्या वोट द्या, तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला तर हात जोडायची गरजच नाही आहे. शांभावनी हे केलं होतं, विनाबाईंनी हे केलं होतं, असं काम बोलते सर. त्यांनी मेंबर आहो म्हणून काही नाही. मी 35 वर्ष झाले तुमसरमध्ये राहत आहे. ती जी पायरी गल्ली आहे, त्या पायरी गल्लीपासून ज्या आता सध्याच्या ज्या मेंबरकीसाठी उभ्या झाल्या आहेत, त्या गल्लीमध्ये घुसता येत नाही, एवढं पाणी जमा राहते. मग का त्यांनी तो प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह नव्हता करायला पाहिजे? तो तर त्यांच्यासाठी प्लस पॉईंट राहिला असता. जर तुम्ही तो पहिलेच दुरुस्त करून दिला असता तर लोकांना तर मत मागायची गरजही नसती राहिली. आज तुम्ही जिथं रोड पूर्ण फुटलेला आहे तिथे सिमेंट पाणी लावून द्याल आणि उद्या अजून जैसे थे. काम असं नाही होत ना. काम म्हणजे मनाने करायला पाहिजे ना. जेव्हा आपण पैसे कमवणं आपला हा उद्देशच नाही आहे, तर मग समाजासाठी समाजसेवा करून तर दाखवा. लोकांनी आपलं नाव घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं. असंही एक चर्चा सुरू असते की नवीन आहात, तुम्हाला अनुभव नाही आहे. हा, मग तुम्ही असं कसं नगरसेवक म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व कराल या प्रभाग 7च्या? शिकवायसाठी. तुम्हाला काय अनुभव आहे? तुम्ही तर नवीन आहात. शिकवायसाठी सर, माझ्या घरात माझे सासरे आहेत, सासू आहे, नवरा आहे. ते तर एवढी मोठी श्री रामनवमी जे होते तिथे पण ते एवढं, म्हणजे मी त्यांच्या सर्वांपासून शिकायला तयार आहे. आणि जेव्हापर्यंत आपण जाऊच नाही तिथे तेव्हापर्यंत शिकेल कसं ना. नवीन तर सर्वच आहेत. कोण नगराध्यक्ष बनून जातो फटकन जाऊन, कोण प्रधानमंत्री बनून जातो, है की नाही? ह्या सर्व गोष्टी शिकाव्या लागतात ना. मी पण शिकायला तयार आहे. सोनियाजी, एक महत्त्वाची बाब अशी आहे की तुमच्या जे प्रतिद्वंदी आहेत ते तिन्ही माजी नगरसेवक आहेत. मग असा बलाढ्य माजी नगरसेवकामध्ये तुम्ही नवशिक्के आहेत. मग तुम्ही त्यांच्याशी कसा प्रतिद्वंद कराल किंवा कशी प्रतिस्पर्धा कराल? आता तर सर्वात पहिले युग आहे जेनजीचं. जनरेशन झेड सुरू आहे आणि हे खूपच मागच्या जनरेशनचे लोक आहे. आता सर्व AI वालं हे सुरू पण आहे. जुनं ते सोनं म्हणतात ना. नहीं नहीं नहीं, बिल्कुल पण नहीं. जुनं जितना अचार पुराना होता उतना अच्छा रहता है. नहीं, पर उसको ये तराशने वाला भी अच्छा चाहिए ना, तभी चमकेगा. नहीं तो हर एक हीरा हीरा नहीं होता. आणि आरंभ ही प्रचंड आहे, याच्यावर मी विश्वास ठेवते. आणि युद्धात जेव्हापर्यंत आपण उतरू नाही तेव्हापर्यंत आपली वीरता आपण साबित करू दाखवू शकत शकत नाही. हा, म्हणून फक्त बस म्हणून मी उतरले. म्हणजे तुमचा पहिला पाऊल आहे, हो, म्हणजे बिलकुल. विरोध करण्याची पुरी क्षमता, बिलकुल, तयारी आहे तुमची. बिलकुल. हारण्याला मी घाबरतच नाही. प्रभाग क्रमांक 7च्या मतदारांना तुम्ही काय सांगाल? प्रभाग क्रमांक 7च्या मतदारांना हेच सांगेन सर, सर्वच जण मला ओळखतात. तुम्ही एकदम हक्काने माझ्याजवळ येऊ शकता. हक्काने आजही मला लोक फोन करतात कोणत्याही गोष्टीसाठी. म्हणून जर मी निवडून आली तर त्यांना प्रॉब्लेम राहणारच नाही, कारण मी याच वार्डातली मुलगी आहे आणि याच वार्डातली सून पण आहे. म्हणून सर्वच जण मला ओळखतात. मी सर्वजण एकदम फ्रीली आपली समस्या घेऊन माझ्याजवळ येऊ शकतात. तुम्ही बघितलं आहे, ऐकलं सुद्धा आहे की आमच्यासोबत सोनिया मनीष धुर्वे यांनी खडतरपणे आणि प्रभावीपणे आपले मत व्यक्त केले. आणि त्यांनी सांगितले की जी प्रस्थापित व्यवस्था आहे त्याला झुगारून आम्ही प्रतिनिधित्व निर्माण करू. आणि असंच या प्रभाग 7च्या उमेदवारीकरता आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. मी गणेशराव, BVG न्यूज तुमचं.